विधानसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त यश मिळूनही महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता आहे। केंद्रातलं मोदी सरकार बळकट करण्यासाठी भाजप महाविकास आघाडीचे काही खासदार आपल्या गळ्याला लावण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत आहे। यावेळेला भाजपच्या टार्गेटवर आहेत महाविकास आघाडीचे खासदार। महाविकास आघाडीतील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे। हे खासदार राजीनामा देऊन पुन्हा भाजपकडून पोटनिवडणूक लढवू शकतात। विधानसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर महाविकास आघाडीच्या काही खासदारांमध्ये चलबिचल आहे। केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचं सरकार असल्यानं निधीची अडचण होऊ शकते अशी खासदारांची भावना आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी केंद्रात स्वबळावर सत्तेत येण्याचं भाजपचं स्वप्न हिरावलं होतं। त्यामुळे केंद्रात भाजपला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचा टेकू घ्यावा लागतोय। म्हणून लोकसभेत संख्याबळ वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही। त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत। ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही, आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही, आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही, किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना, तो काही आधार मिळत नाही, म्हणून ते अस्वस्थ आहेत। वारंवार ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल तसाही लोकशाही आहे कुठे? ऑपरेशन लोटस करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे। ऑपरेशन कमळ वगैरे ही जे काही पद्धत आता या देशामध्ये आलेली आहे, विरोधी पक्षच नसला पाहिजे आणि एकमेवच सत्ता पक्ष राहिला पाहिजे अशा पद्धतीचं जे काही चित्र आपण पाहतो आहे त्याच्यावरचं हे कृत्य आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून लोकसभेतही ऑपरेशन कमळ करायचं जे तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे, पैशाच्या भरोशावर लोकशाहीच विकत घेण्याचा जो प्रयत्न सुरू करताय त्याला ऑपरेशन कमळ असं नाव देतात आहे, हे निषेधार्थ आहे। यातलं पहिलं उदाहरण आहे अरुणाचल प्रदेशचं। 2014च्या निवडणुकीत काँग्रेसनं अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केलं। मात्र सप्टेंबर 2016 मध्ये भाजपनं पेमा खांडू यांच्या मदतीनं काँग्रेसचं सरकार पाडलं। 2017 मध्ये गोव्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपनं सरकार स्थापन केलं। काही काँग्रेस आमदार भाजपनं आपल्या गळ्याला लावले। 2017 साली भाजपनं कर्नाटकातही ऑपरेशन लोटस राबवलं। काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार आपल्या बाजूनं करून घेत भाजपनं काँग्रेसचं सरकार पाडलं। 2018 साली मध्य प्रदेशातलं काँग्रेस सरकारही असंच पाडण्यात आलं। ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे कमलनाथ यांचं सरकार पडलं। 2022 साली महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या मदतीनं भाजपनं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं। अनेक खासदार आमदार भाजपच्याही संपर्कात आहेत आणि आमच्याही संपर्कात आहेत। लवकरच तुम्हाला ते चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसून येईल, कारण विरोधी पक्षाच्या राजकारणाला, नेत्यांच्या राजकारणाला, कुरघोडीला आणि विरोधी पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे त्याला त्यांचे आमदार आणि खासदार वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत। त्यांची जी भूमिका आहे तिला कंटाळलेली आहेत आणि जनाधार हा महायुतीच्या मागे आहे। त्यामुळे लवकरच तुम्हाला महाराष्ट्रातील चित्र स्पष्ट होईल। बघा, भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले आहेत। एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे ते ऑपरेशन डर होतं।
पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं. आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही. याआधी भाजपनं अनेक राज्यातल्या आमदारांना गळाला लावत त्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. पण यावेळी भाजपच्या निशाण्यावर आमदार नसून खासदार आहेत. केंद्रातलं मोदी सरकार भक्कम करण्यासाठी त्याची गरज आहे. म्हणूनच आपलीच सत्ता असलेल्या महाराष्ट्रात भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.